पाचला आपला महाराष्ट्राचा लाडका बाकासूर आणि 9ला मथुर बिंजोडचा बादशाह बेताज बादशाह मथुर. आता काय चाललंय इकडे बघा. अंतवस्त्र निवारा. हा मी कट कट कट. सो हाय गायज, स्वागत आहे तुमचं आपला ब्रँड न्यू व्लॉग मध्ये. तर दिवस 15वा अस्सल वाटतं, बघितला नाही मी. दिवस 15वा असेल आताच म्हणजे सांगतोय. 30 व्लॉग 30 डेज चॅलेंज तुम्ही बघितलंच आहे. 30 डेज 30 व्लॉग चॅलेंज जरा उलटं झालं आहे, असं ते काही विषय नाही. तर आपल्याकडे बसला आहे अखंड हरिनाम सप्ताह. तुम्हाला तर माहितीच आहे, बसला आहे 7 दिवसाचा सप्ताह. तर काय नाही, आजचा पण व्लॉग काहीतरी बघूया. बघू कुठे गेलो तर जाऊया मस्तपैकी फिरून विरून येऊया. कुठं म्हणजे इथल्या इथं, बाहेर नाही कुठे जायचं आहे. तर एवढाच बोलतो. आणि हां, काल आपण गेलो होतो खेळायला वालोटीत. बोललो ना मी तुम्हाला, आम्ही जाणार आहे वालोटीत. तर गेलो होतो. पहिल्याच मॅचला हारलेला. असू दे, काही विषय नाही. त्यांचे 22 काहीतरी होते आणि आमचे 18 का 17 होते. हारलेला पण 1 सेटने हारलेला. एक्सपिरियन्स आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स होता. असू दे, हारलेला आहे ना, सगळीच जण हारतात का, जिंकण्यासाठी हारतात. ओके, नेक्स्ट टाइम जाऊ त्यांना हारवू आणि सगळ्यांनाच हारवू. आणि पुढे आपण बघतोय प्रणित मोरे. थांबा दाखवतो. महाराष्ट्राचा वाघ बिग बॉसमध्ये होता ना, त्याला आपण बघतोय. स्टँडअप कॉमेडी 1 नंबर करतो भाई, प्रणित मोरे. काढतो मजबूत. तुम्ही विचार करत असाल लगेच युनिफॉर्म आहे तो चेंज कसा झाला, तर दाखवतो कसा झाला तो. 2 मिनटं वेट अँड वॉच. हे बघा, बाहेर पडलाय कालोख नाही, बाहेर पडलाय काळोख, म्हणून युनिफॉर्म झाला चेंज. सकाळी आपण 10 वाजता शूट केला होता, 9 वाजता शूट केला होता. तो डायरेक्ट आपण आता शूट करतोय का, कारण की आजचा दिवसभराचा व्लॉगच नाही पडला. सकाळी गेलो होतो कामावर, म्हणून कामामध्ये शूट करायला नाही भेटलं आणि करण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणून आपण आत्ता करतोय. ओके, आपल्या डेली व्लॉग घेतलाय, चॅलेंज घेतलं म्हणून काहीतरी टाकतो मी. आज सप्ताह पण आहे, सप्ताहाचं पण टाकतो. आणि हो, डेली व्लॉग आहे, काहीतरी येत राहील. कधी चांगले येईल, कधी ओके येईल, कधी नॉर्मल येईल. आणि हो, तुम्हाला एक मेन सांगायचं आहे, म्हणजे आपल्या चिपळूणमध्ये कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन आहे 2026. वाचून सांगते. कुठे माहिती आहे काय, आपला भादुशेक नाक्यात चिपळूणमध्ये 5 ते 9. आणि 5 ते 9 मध्ये कुठले बैल येणार आहेत माहिती आहे का, टॉपचे बैल येणार आहे. 5ला आपला महाराष्ट्राचा लाडका बाकासूर, 6ला लखन हिंदकेसरी लखन, त्यानंतर 7ला घोटचा सारजा आणि व्हाईट गोल्ड चिक्या इज्जत दोघांना पण, आणि 8ला निंबाळकरचा सर्जा, आणि 9ला मथुर बिंजोडचा बादशाह बेताज बादशाह मथुर इज्जत. बघूया आता आपल्याला प्रत्येक दिवशी जायला लागलं, प्रत्येकाचा व्लॉग सुद्धा काढायला लागेल. तुम्हाला ह्यांपैकी कुठला बैल आवडतो मला कमेंटमध्ये सांगा. बाकासूर आहे, संभाजीनगरचा लखन आहे, घोटचा सर्जा आहे, व्हाईट गोल्ड चिक्की आहे, निंबाळकरचा सर्जा आहे, आणि आपला मथुर आहे. आपलेच सगळे बैल आहेत, पण आपला जिवलग मथुर आणि बकासूर. ओके, तर ह्यांपैकी तुम्हाला कुठला बैल आवडतो कमेंटमध्ये सांगा. ह्यांचा सुद्धा आपण व्लॉग करायला चिपळूणला जाऊया, पण तुम्हाला ह्यांपैकी कुठला व्लॉग लय आवडेल हे पण सांगा. म्हणजे कसा त्याला मी म्हणजे कसा तरी चांगला करीन. ओके, ह्याला इग्नोर मारा, मध्ये येतो ना, गेला तो. चल, तोंड बघ, तोंड बाई, माझा तोंड बघ. हा बघ इकडे ये, हा बघ. डीएम करा, हा बघ, क्यूट आहे. डीएम करा. खळी पडते काय, इसका कहते खळी. तुला खळी पडते काय, दाखव. खळी गालावर खळी डोळ्यात झुंबी. खळी पडते, खळी तुला पडते, खळी दाखव. खळी नाही पडत मला. ह्याच्यात धपकाय काय बघ. अरे मी काय बोलतोय, आता 5 ते 9 काय आहे चिपळूणमध्ये माहिती आहे काय? हा माहिती काय आहे, आहे? कृषी प्रदर्शन आहे. मग कोण येणार आहेत बाई? हा बाकी येणार आहे, आणि लखन येणार आहे, आणि अजून गोडचा सारजी येणार आहे. आणि तोंड आहे तुझ्या, माझ्या बायसेवर तोंड आहे तुझं. घोटचा सर्जा याला सगळं माहिती आहे दादा. बाकासूर, बकासूर, चल दे मला पंच करायचं. बाकासूर, लखन, व्हाईट गोल्ड, घोटचा सर्जा येणार आहे, चिके येणार आहे, मसूर येणार आहे, आणि अजून कोणतरी येणार आहे. कबड्डी उद्या आम्ही खेळायला कुठं कबड्डी? उद्या नाणणार आहे खेळडी. 2011ला. काय बोलतोस? कोण पोर आहेत काय? नाडा टॉप. फायनलला नक्की जा. सपोर्ट आहे, माझा सपोर्ट आहे, तुमचा पण सपोर्ट आहे, अख्ख्या जगाचा सपोर्ट आहे. ओके, नडून या, खतलवून या, आणि असा तुम्ही हे पण आणा, असा मेडल. अरे हे दादाची मेडल का दाखवतोस तू?
माझा मिळेल आहे हा माझा याला विचार सर्व्हिसला विचार सर्व्हिसला विचार हा कोण हे ट्रॅफिक हा, ते सगळ्या त्याचे आहेत मग त्याच्यात मग असू दे दाखव ना अरे त्याच्यावर आता आमच्या दाखव ना. करिअरची दाखव ना त्याच्यावर. आता आमच्या सर्व्हिस काय आता आपल्या करिअरची सुरुवात झाली यावेळी आपण नारायचा भेंडी हा लाईट कितीचं मेडल आहे सांग रे जरा कितीचं मेडल आहे तो कुठला कितवीचा अरे गेल्या वर्षी तो सह्याद्वारीत मारलेल्या बॉक्सला त्याचा 2 नंबर आला राखी होत असतो. फायनल विचार याला विचार राखीव थांब राखीव होता तर तुम्हाला माहिती आहे हॉल पण भेटला कोण इन हा, आणि बॅटिंग कुणी केला चांगली तर बॅटिंग तर तू चांगली केलीस हा. पण आहे ना जर आहे ना तर तिथं तुम्हाला माहिती आहे का? चौकर मारायच्या आधी जर षटकर मारायच्या आधी चौकर मारला असत तर मॅच हारली असती पण तू षटकर मारला हा ठीक आहे चल इज्जत तर हात दुखायला लागला असू दे मी काय बोलतोय ह्याच्यातला तुम्हाला कुठला व्लॉग मी काय बोलतोय मग बोलले मी कोण बैल येणार आहे तर कुठला व्लॉग चांगला होईल म्हणजे कुठला व्लॉग म्हणजे बकासूर मथुर वगैरे आहेत ना त्यापैकी कुठला व्लॉग आपल्याला बघायला आवडेल तुला कुठला तू थांब माहिती तुला कुठला बघायला आवडेल बकासूर मथुर हा आणि तुला थांब त्याला बैलाची नाव पण नसेल माहिती तुला बैलाचं काय चाललंय इकडे बघा अंतवस्त्र निवारा हा अंतवस्त्र मी कट तुला बकासूर घोटचा सर्जा चिक्या की मथुर यापैकी कुठलाही आवडेल पहिला बकासूरची फॅन पब्लिक म्हणजे मजबूत आहे कारण की बैलच तसा नंदीच तसा कडक आहे तुला कुठला आवडेल रे बकासूर मथुर की घोटचा सर्जा कट आता डायरेक्ट तिकडे भेटू आपल्या इथं सप्त्याला तर मस्त जे आपण जेवलेलं आहे आपल्या सप्त्याचा व्लॉग करणार होतो पण कसा सप्त्याचा आवाज येतो ना आपला कीर्तनचा मग आज सप्त्याचा व्लॉग नाही केला पोरं होतीच मजा मस्ती चालू होती बट नाही केला असू दे काही विषय नाही तर 7-8 मिनटाचा व्लॉग झाला आहे मस्तपैकी तर असू दे तर कडक व्लॉग झाला आहे तर आपण आलो आपल्या घरात तर जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा भेटूया आपण आता अशाच कुठल्या तरी कडक व्लॉगमध्ये हां ह्याच्यानंतरचा व्लॉग आपला ह्याचा आहे क्रिकेटचा आहे ओरमला आपण जातोय पिंपळी ओके बाय बाय पीस आउट चुम्मा आणि कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका तुमचा आवडता नंदी कुठला तो बकासूर की मथुर की सारजा